हाय गाईज, मी आहे नैना आणि ही आहे माझी मुलगी आर्या. तर आजपासून मी यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे आणि आम्ही ह्याच्यामध्ये आमचे डेली ब्लॉग शेअर करणार आहेत. असं खूप काही असणार आहे आमच्या या ब्लॉगमध्ये. बघा, अशी आमची ही नेहमीची भांडणं होत असतात. कॅटफाईट म्हणा, ह्यांना काही म्हणा, अशी आमची भांडणं होत असतात. तुम्ही इग्नोर करा. तर मी तुम्हाला सांगणार होते की मी असा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. माझी मुलगी आहे आर्या, ही म्हणाली की ना, चल मम्मा आपण आपलं यूट्यूब चॅनल ओपन करू. आजकाल सगळेच ओपन करत होते. म्हटलं ठीक आहे, चल आपण पण ओपन करूयात. का होतं एखादं चॅनल ओपन करायला. तसं मग मी हा चॅनल ओपन केलेला आहे. तर तुम्हाला सगळं तरी इंट्रो देताना मला सांगावंसं वाटतं की मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, हेअर ड्रेसर आहे आणि प्रोफेशनल ब्युटिशियनही आहे. साडी प्रिप्लेटिंगचे क्लासेस घेते, साडी प्रिप्लेटिंग करते. तर मी तुम्हाला सांगणार आहे की डेली ब्लॉग सांगणार आहे. तर आर्या तुला काय बोलायचं आहे तुझ्याबद्दल? मला येते दोन तीन डिफरंट लँग्वेजेस. मला थोडीशी फ्रेंच, कोरियन, चायनीज, हिंदी, इंग्लिश आणि मराठी येतात. इग्नोर करा तिला इग्नोरच करा तुम्ही लोकांनी. चायनीज वगैरे सगळं तिला बोलायचं आहे. तर मी तुला सांगते की ही आहे आता 5th स्टँडर्डला आहे आणि ही काय करणार आहे, तर ही माझ्यासोबत ब्लॉगमध्ये असणार आहे. आम्ही डेली रुटीन शेअर करणार आहे. चला जेंजीसारखं हार्ट बनवायचा प्रयत्न करूयात. अरे आर्या अशी बोलते, असं हार्ट बोलते. ठीक आहे, चला असं हार्ट बनवूयात आपण. ओके, तर आजपासून असं हा डेली व्लॉग आम्ही शेअर करणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचा सपोर्ट द्या आम्हाला. काय म्हणते सारिया, करायचं ना व्लॉग स्टार्ट? करूया. हो चालेल. मग असं आपण व्लॉग शेअर करूयात आणि व्लॉग आपण असं स्टार्ट करूया. ठीक आहे, चला. मजा आहे का? त्यानंतर मी तुम्हाला सांगणार होते की बघा, मी हा मेकअप वगैरे करते. तर मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, मी तुम्हाला सांगितलेलंच होतं तसं. हे बघा, मी असं मेकअप करते आहे आणि ही माझी क्लायंट आहे जी माझ्या घरी आलेली. हेअर कट्स वगैरे सगळं करते. तर मी अगोदर जॉब पण करत होते. आता मी काय केलं, हे आर्यामुळेच म्हटलं घरातल्या घरात मी असा एक सेटअप केला आहे सलॉनचा. छोटं मोठं आपलं पार्लर ओपन केलं आहे. असे माझे कस्टमर अधूनमधून येतच असतात, ते तुम्हाला दिसतीलच व्लॉगमध्ये. पण कधी कधी मला व्लॉग शूट करायलासुद्धा वेळ भेटत नाही कस्टमर आले की. पण मी ट्राय करायचं. आणि हे आहे, मी ब्युटिशियनचे क्लासेस वगैरेसुद्धा घेते. तर हा व्हिडिओ आहे माझा मी माझ्या स्टुडंटला डेमो देताना. आणि हा सुद्धा व्हिडिओ आहे मी माझ्या स्टुडंटला डेमो देताना, फेशियलचा डेमो देत आहे. तर असे मी ब्युटिशियनचे क्लासेस वगैरेसुद्धा घेते, साडी प्रिप्लेटिंगचे क्लासेस घेते आणि साडी प्रिप्लेटिंग करते. तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये व्लॉगमध्ये दिसतच राहील. कधी कधी मला शूट करायला नाही जमलं तर तो वेगळाच प्रश्न आहे. पण तरीसुद्धा मी जेव्हा जमेल त्यावेळेस मी तुम्हाला माझे व्लॉग्स तुम्हाला दाखवत राहील. तर हा माझा फेशियलचा डेमो होता जो मी स्टुडंट्स लोकांना देत आहे. थेरी आहे, थेरीचा डेमो आहे. जसं इथे बघत आहात की इथे मी आयब्रो कसे करायचे, आयब्रो शेपिंग आणि डिफरंट टाईप्स ऑफ आयब्रो आहे, त्याचे मी हे सगळं थेरी देत आहे. हो, तर असं हे सगळं भरपूर काही गोष्टी होत राहतात दिवसभरामध्ये. व्लॉगमध्ये दाखवायचं ट्राय करत राहीन मी. आणि त्याच्यानंतर जमलंच तर बघा, तुम्हालाही जर ऑनलाईन क्लासेस वगैरे कसले हवे असेल, हेअर कलर, हेअर कटिंगचं, तर मी घेते. तुम्ही मला DM करा. माझं इंस्टाग्रामवरती पण अकाउंट आहे. आणि काही असेल तुम्हाला ब्युटिशियनच्या आणि मेकअप रिलेटेड, तसं तुम्हाला काही मेकअपचे टिप्स वगैरे पण मी शेअर करत राहील. तुम्हाला हेअरचे काही डाऊट्स असतील, हेअर कटचे डाऊट्स असतील, तेही तुम्हाला सांगत जाईल. छोट्या भरपूर काही गोष्टी आहेत की ज्या आम्ही तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत जाईल. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे ना आर्या आपला हा व्हिडिओ बनवायचा. आता आम्हाला इतकं व्लॉगिंगचं तर काय माहिती नाही. बघा, आमची आर्या आली. तिला मी सांगितलेलं कपडे वाळत टाकायला. नुसतं काम करते, माझ्याकडून लादी पण पुसवते.
हा, मग छोट्या छोट्या मुलींना थोडं थोडंसं काम करायला पाहिजे. 5th स्टँडर्डला गेली आर्या तू, तुला यायला पाहिजे. आर्या तरी पण काय, आम्ही लहान असताना आम्ही पण करायचो थोडीशी छोटी छोटी. मला नाही करायचं. मग मला नाही करायचं म्हणजे करावंच लागतं. बघा काय बोलते गाईस, करावंच लागतं ना. किती किरकिर करते बघा. आपण असं नाही ना गाईस, करावंच लागतं आपल्याला थोडीशी कामं. आपल्याला मम्मीला हेल्प करावी लागते. आपली मम्मी किती मल्टी टॅलेंटेड आहे. मग तुला पण मल्टी टॅलेंटेड व्हावं लागतं. बघा अशीच किरकिर करत असते ही आर्या. किती काम करते बोलते, मी किती काम करू बोलती है ना. बाय कुठे चालली आहेस खिडकीतून बाय करतेस का. अरे काय करते. अच्छा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जरा मी बसलेली इथे मोबाईल बघत, आर्या आली. तिचं काय तर पार्सल आलेलं, तिला ओपन करायचं होतं. काय आलेलं पार्सलमध्ये आर्या? शॅम्पू आलेला. मग खूप एक्सायटेड होते तू. तुला काय वाटलं काय आलं असेल? मला वाटलं की काहीतरी दुसरं आलं असेल. काय दुसरं? तुला काय पाहिजे होतं आर्या? तर तुला ओपन सेट, हॉटपॉट सेट घेऊयात. आपला यूट्यूब चॅनल एकदम 1 मिलियन आणि मोठा झाला की आपण घेऊयात. तुला जे पाहिजे ते घेऊयात. होणार ना? 1 डायमंड. होणार ना. तुला असं काय वाटत होतं की काय असेल पार्सलमध्ये, अशी हे करत होतीस तू? तुला आवडला तो शॅम्पू आलेला? कसा होता तो? बहुत अच्छा, व्हेरी नाईस. त्याचा रिव्ह्यू पण छान आहे ना. आपण त्याचा रिव्ह्यू बघून घेतलेला तो. आणि बेबीजसाठी खूप छान शॅम्पू आहे तो. तसं त्याचे रिव्ह्यूज वगैरे पण खूप मस्त होते. तुला पार्सल ओपन करता येत नव्हतं आर्या? 4-5 स्टेपची लेअर लावली आहे. देख मी केला बघतो पार्सल ओपन. काय निघालं त्यातून? आर्याचा फेवरेट शॅम्पू. कसा वाटला आर्या तुला शॅम्पू? व्हेरी नाईस. वा, त्याने तुझे हेअर्स कसे झाले ते? स्मूथ अँड सिल्की झाले ते. आर्या बघा मार्केटिंग करते शॅम्पूचं. चला कोण घेणार आता शॅम्पू आर्याचा? आर्याने मार्केटिंग केलेला. आर्या वगैरे मार्केटिंग करते. काय करते आर्या तू? आता आम्ही दोघींनी ठरवले की ना मूवी बघायचं. तर आर्याच पहिल्यापासूनच एक मूवी बघत होती. बापरे, मी म्हटलं हा कोणता मूवी बघते ती. पण बघ म्हटलं तिला की काय बघतेस ती? द नन सेकंड पार्ट मूवी बघत होती. कुठला तरी भूताचा मूवी बघत होती, हॉरर मूवी. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे चल, म्हटलं बघते तिच्यासोबत. मी म्हटलं बघूयात काय करते, कशी बघते, एवढं तिच्यामध्ये डेअरिंग कसं काय आलं एवढसा मूवी वगैरे बघायचं. म्हटलं चला बघते मी पण. तर मी पण तिच्यासंगत जरा हॉरर मूवी बघायला आली. पण म्हटलं की जाऊन दे बाबा, मला भीती वाटली म्हणून मी निघून गेले. मग तरी ती बसती जांभळा खात होती, मी परत तिच्याकडे गेले. मला फार आवडली ती जांभळा खाताना. मी खाल्ली पण तिचं तोंड बघत मी आर्याचं. तिला अजिबात नाही आवडलेत वाटतं. मग तर फार आवडत होती. खट्टे आंबट होती का? खट्ट्या बोलती, अर्धा हिंदी अर्धा मराठी. आर्या सगळे फ्रेंड हिंदी आहे ना. पण होती आंबट होती है ना, भरपूर आंबट होती. आंबट होती ती, त्यामुळे मी थोडी खाल्ली. पण टेस्टी होती यार जांभळा. डाडाने स्वीट पण होती. हो, डाडाने आणलेली, मला पण फार आवडली ती. मस्त खट्टी विट्टी होती, छान लागत होती. मला पण आवडलेली ती. मस्त आहे. थोडी आंबट वाटत होती पण है ना. तुझं नन अजून चालूच आहे का? हो. बापरे, तुला काही भीती नाही वाटत का असे मूवीज बघायला? डेंजर नाही. काय बघत होती काय मी ते असं डेंजर मूवी? असं डेंजर मूवी नाही बघायचे का? भूत येतात त्याच्यामधून, टीव्ही मधून. हनुमान चालीसा बोलूंगी मैं. हनुमान चालीसा बघा कसा मूवी बघते. नन बघत होती. नन मी पुन्हा बेडरूम मध्ये निघून गेली बाबा, असं नन बघण्यापेक्षा.
पण त्यानंतर मी येऊन पुन्हा टी व्ही बंद केला गाईज. मी तिला मूवी बघून नाही दिला. तिला असं वाटलं की मी तिला हा मूवी बघून देईल, पण मी तिला मूवीच बघून नाही दिला. मी नंतर तिला म्हटलं की बंदच करून टाक. तिने तो प्रयत्न केलेला बघण्याचा, पण त्याच्यानंतर तिचा चेहरा फार उतरलेला. पण म्हटलं ठीक आहे ना, असा मूवी का बघायचा आहे डेंजरवाला, कार्टून वगैरे बघायचं. डोरेमॉन बघ, शिनचॅन बघ, शिनचॅन वगैरे बघायचं, तर असा मूवी बघत बसली आहे. चला गाईस, आता मी जाते आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बघा आर्याचा चेहरा. आर्या मला म्हणते ये बघायला ये. मी तर काय बघितलाच नाही तो मूवी. आम्ही चेंज केला मग तो मूवी. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.